श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। उद्या 2 ऑक्टोबर 2025 उद्या विजयादशमी दसरा। तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे। तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत, ज्या काही अडचणी येत आहेत, जी काही संकट येत आहेत, तर ती सर्व संकटे आहेत ती दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला काही समस्या येत आहेत किंवा नोकरीच्या ठिकाणी काही समस्या आहेत किंवा कोणी त्रास देत आहे किंवा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला आहे, व्यवसायामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं यश मिळत नाही, तुमचा व्यवसाय हा ठप्प होत आहे, अनेक समस्या येत आहेत, तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी फक्त तुम्हाला एकमेव एका मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या मंत्राचा जप हा तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे। तो जप हा केल्यानंतर तुमच्या नोकरी व्यवसायामधील सर्व समस्या आहेत त्या समस्या दूर होतील। नोकरी म्हणा किंवा व्यवसाय म्हणा, ज्या कोणा व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचण येत आहेत, खूप साऱ्या अडचणी येत आहेत, तर त्याने दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करायची आहे। देवी आईला 10 फळं अर्पण करायची आहेत आणि 10 फळं अर्पण करताना ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। जर का तुम्ही हा जप केला तर तुमच्या नोकरीबाबतच्या सर्व अडचणी आहेत तर त्या अडचणी ह्या दूर होतील। तर हा उपाय तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे। दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला दुर्गा आईची पूजा करायची, देवी आईला कोणतेही 10 फळं आहेत ती अर्पण करायची आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही फळं अर्पण करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम विजयाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। जर का तुम्ही हा उपाय उद्या दसऱ्याच्या दिवशी केला तर तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये ज्या काही समस्या येत आहेत किंवा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला आहे, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, सातत्याने समस्या येत आहेत किंवा संकट येत आहेत, तर तुम्ही उद्या या मंत्राचा जप हा करायचा आहे। यामुळे नक्कीच तुमच्या नोकरीबाबतच्या सर्व अडचणी आहेत त्या अडचणी ह्या दूर होण्यास मदत होईल। धनलाभ समृद्धीसाठी दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मी आईची पूजा करून तिला अपराजिताच्या फुलांची माळ अर्पण करायची आणि त्यानंतर ही माळ आहे ती तिजोरीत ठेवायची आहे। याच्यामुळे घरात धन समृद्धी ही टिकून राहील आणि पैशांच्या सर्व समस्या आहेत त्या समस्या ह्या दूर होतील। तर उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून देवी लक्ष्मी आईची पूजा करून त्यांना अपराजिताच्या फुलांची माळ ही अर्पण करायची आहे। त्यानंतर ही माळ आहे ती फेकून द्यायची नाही, ही माळ तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे। याच्यामुळे घरात धनसमृद्धी ही टिकून राहते आणि पैशांच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील संपतात। व्यवसाय आणि करिअरमध्ये यश आणि समृद्धी मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायची आहे। जर तुम्ही शमीच्या झाडाची पूजा केली तर तुम्हाला करिअरमध्ये यश आणि समृद्धी ही नक्कीच मिळेल। जर का व्हिडिओमधील ही माहिती पूर्ण वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय।